2018 साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत अटक करण्यात आलेल्या मंडल अधिकारी संजय बाबूराव फिरमे वय 54 वर्षे यांच्या संपत्तीची चौकशी केली असता त्यांच्याकडे कर्तव्य करीत असताना परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी 17,63,767 रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आरोपी लोकसेवक संजय बाबूराव फिरमे मंडळ अधिकारी माळशिरस यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती। लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्रोताद्वारे संपादित केली किंवा करो याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली होती, परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत। त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वतःच्या नावे पत्नी सौ संध्या संजय फिरमे यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले। त्यांनी संपादित केलेली रुपये 17,63,767 किंमतीची बेहिशोबी मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 22.29% जास्त असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाली आहे। सदरहू विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी आरोपी लोकसेवक संजय बाबूराव फिरमे यांना त्यांची पत्नी सौ संध्या संजय फिरमे यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहित करून अपप्रेरणा दिली आहे, म्हणून त्या दोघांच्या विरुद्ध वरीलप्रमाणे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।